नाही वहिनी नाही. हे विश्वविद्यात्या माझ्या वहिनीला काहीतरी सांग रे वहिनी. माझा एक चांगल्या पोज फुटू द्या. अहो तिला घाबरवायचंय का? चांगला फोटो द्या. चांगला फोटो चांगला फोटो पोझिशन मध्ये उभा राहा. हा चांगला उभा राहा जरा. पोझिशन मध्ये हा. हा. असा तुझं लग्न झालं पाहिजे रापुनी. असं हा लग्न झालं पाहिजे. थांबा वहिनी. अरे कोणी देतं का रे? देतं का? अहो काय गप नको हसू. अरे असं काय रे? मी माझ्या भावना सांगतोय. माझ्या नाकातून फार माझा शेंबूड बाहेर येईल रे. म्हणजे लोकांच्या डोळ्यातून अश्रू चालतात आणि तुझ्या नाकातून शेंबूड चालतो का अरे रडायला? असं असतं विरहामध्ये. बाई मोबाईल सुद्धा दुसरा घ्यायला सांगावं लागणार आहे त्यांना. याच्यात काय चांगले फोटोच येत नाहीत. छान. आज काय म्हणते? लईच नटली म्हणते. लईच अवघड आहे. काय आवराव खाने पुढे गेलेत काय नाही. आले का? अरे काय अवतार केलाय असतं. काय झालं? अरे पाटील कोमात जाईल ना एखाद दिवशी. कस का कोमत जाईन पाटील? पाराव बसलो होतो. हा तू अशी चालली होती मग काय? पेटणी. हा राख्या बाया तुझ्याकडे बघत होत्या डोकू डोकू घरातून अहो, बाहेर. पाटलीन बाई आहे मी हा मग. मग मनात नाही गावची म्हणलं. पाटलीन हा आहे. मोकर आहे का? पाटलाची बायको आहे. तुमच्या मनाची पाटलीन हा आहे. असं आहे का? असू दे असू दे. अरे पण तुला काय वाटत नटायचा कटाळा बिटाळा आहेच का नाही रे तुला काय? हाय का आता? हा? नाटायचा कुठं कटाळा असतो का? अरे या नटण्याच्या सामानाला पैसे किती गेलेत माझे लग्न झाल्यापासून? किती गेले? निसते ना 11,477 रुपये. 11,477 म्हणजे तुम्ही लिहून ठेवल्या काही फक्त हे मेकअपचं सामान. नुसतं नटण्याचा खर्च माझा तेवढा आहे? अगं बायाने साडी दागिने हा अरे सगळा खर्च किती झालाय माहिती का तुला? किती? 85,999 रुपये. आणि ते अजून एक सांगू का तुला? हा जी फिरायचं खाण्याचं याचा खर्च आहे का हम्म. ते दुसऱ्या वैती त्याला काही टोटल नाही मारलेले मी अजून. म्हणजे तुम्ही माझा सगळा खर्च लग्नापासूनचा लिहून ठेवला? उद्या कसं होतं जर उद्या काय घडलं वेगळं तर ह्यो खर्च टाकल्याशिवाय सोडचिटी देत असतो का मी? काय? हा म्हणजे माझ्या लई डोक्यात हे पाटील म्हणतात माझ्या जो नादी लागेल म्हणजे ना. तुम्ही मला सोडणार? तुला सांग का माझ्या जर नादी लागला ना एकरी की तो पण चक्करच आणि तू आपल्या नादी गाव नाही लागत. मग त्याच्यामुळे मला कसं आहे थोडा लिहिण्याचा नादी. मग ती तुझ्याबद्दलच लिहितोय सध्या. सध्या माझ्याबद्दल म्हणजे तुम्हाला वाटतं हे काय सोडून जाते का काय हा जाते? नाही, उद्या काही घडू शकतं. हा का? हा उद्या नाही पूर्तता लागली माझ्याची तर घडू शकतं. मुंडकं दाबीन मी. हा म्हणजे माझं मुंडकं दाबल्याच्या पुढे मग काही होईन ती. माझं मुंडकं दाबून तुला का जेल मध्ये जायची काय? बेसन म्हणजे- जिंदाबाद. तुम्ही माझी तयारी करून राहिला तिने नंतर सोडचिठ्ठी दिली हे सगळं तिथं दाखवायचं मग सोडचिठ्ठी होईल. म्हणजे तुम्ही काय विचार करता? कसं असतं ह्या खोपडीला आहे ना नवीन नवीन चालना द्यायची जी गावात घडत नाही ना ती पाटलाने घडून दाखवायचं असते काही गोष्टी. उद्या जरी माझ्याकडे जर समजा मिठामिठीला कुणी जर आलं एखाद्याचं घडलं नाही घडू तर नाही पण जर घडलं सोडचिठ्ठी बद्दल तर त्याला मी उद्या हिशोब विचारू शकतो तू किती मांडलेत. त्याने मांडलेच नाही मांडले त्याला सोडचिठ्ठी अहो सरळ कोणी द्यावं लागेल. मांडितच नाही बायकोचा खर्च. नाही बरं मला मांडावं लागतो. एवढं नटणं चांगलं नसतं. तुम्हाला आवडत नाही मी नटलेली? नाही नाही लय आवडायचे तू. अरे आवडायचा विषय नको एवढं काय तू काय लय डोक्यात घ्यायचं काय कारण नाही. मला लय विचार येतो मग. हिशोब असा होऊन त्या लेकरांनी विचारलं एवढे एवढे पैसे कुठं कसे गेले? तुमच्या आईला एवढे गेले घरात तेवढे गेले. आणि तुम्हाला काही खर्च लागत नाही का? तुमचं सोनं राहणं खाणं माझं कुठं मांडी ती ही सगळं माझंच आहे. आणि मग माझं नाही का? नाही आता झालंय तुझं त्याच्याबद्दल नाही वाद. नाही बरं झालं तुम्ही माझ्या डोक्यात घातलं याच्यातून सोडचिठ्ठीचं. कसं वादविवाद जर वाढले तर ती साक्षीला असावं काही गोष्टी. नाही तुमचं पण लिहून ठेवावं लागेल मला आता आता तुमचा इथून खर्च. पुढे कवा बिरीज लागायची तुला? तुझ्याकडे पैसेच कवा येत माझीच मी खर्चितोय. हा तुझ्याकडून नेल्यावर मग मांडेव बरोबर आहे का? असं असतंय का? नको लई डोक्यात देऊ जाऊ दे बाकीचं त्याचं काय एवढं तवा. बरं तुझ्यासारखी बायको काय मला भेटली असती का? नाही हा? मग मी तेच करते आता. मी सोडून जाते तुम्हाला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळन. ए नको बाबा तसं करू. मोकरा आपलं तू एवढी टिंगल केली. नाही तुम्हाला सोडूनच जाते मी आता. ए बाबा नको तसं करू. चुकती येड सोडून गेलेलं कच चाललंय. अरे त्याच्या पोराचं पोरीची लग्न झाल्यात हा आणि ते म्हणते मला लग्न करायची. अरे ती पाळी नाही माया नको उद्या वाढू तू काही बी. नाही तुम्ही त्याच गुणाचे. अयो तिथं इकडच यायच्या मार्गावर आहे काय नो बाबा. है गी. कहाँ मैं तड़पता यहाँ ए दिल की लगी तू है कहाँ हे ऍक्टर होतं काय का? गाण्याचा लोय ना त्याला पहिल्यापासून. नाही वहिनी नाही. ऍक्टर कुठला आणि फॅक्टर कुठला? एकांतपणाचा विरह तुम्हाला नाही कळणार वहिनी. गेली किती वर्ष मी एकटाच आहे. फक्त तुझ्या पाटलाला विचार. बरेच दिवस झालाय म्हटला तुझ्यासाठी मुलगी बघतो. अजून त्यांनी काही मुलगी नाही बघितली वहिनी. नाही हे म्हटले आतापर्यंत कितीतरी वेळा म्हटले की तुझं लग्न लावून देतो मुलगी पाहतो. काय सांगायचं वहिनी
सत्य पहा, बाळ शिंकलं. वहिनी वहिनी वहिनी, काय सांगायचं तुम्हाला? अन्न गोड लागत नाही की पाणी मला तिखट लागत नाही? उलट झालं का? अन्न गोड लागत नाही पाणी तिखट लागत अरे नाही. अन्न पाणी मला गोड लागत नाही. असं वाटतं टू बी अँड नॉट टू बी, हा? जगावं की मरावं हा फक्त प्रश्न या काळजामध्ये आहे. हा का? ह्याच्याच मुळे तुझे लग्न होत नाही. नाही रे, असं बोलू नकोस. काळजाला माझ्या घर पडतायत. हे दिल माझं असं तट तट तुटतंय. काळीच किती राहिलंय. तू हमारी थी, जान से प्यारी थी, तेरे लिए मैंने दुनिया सवारी की. ओ हे काय चाललंय यांचं? औरों की क्यों हो गई? हाय का? ह्याच्यामुळे आहे ना, ह्याच्या गाण्यामुळे बायको मिली. अरे रे रे रे, नको रे तिची आठवण काढू. माझी मधुराणी, हा? माझी कोमल नयनी, हर्ष नयनी. काय ह्या बोलण्यामुळे तिला सहन नाही झालं. नाही रे, असं नको म्हणून हे तिला जे- दोष देऊ नकोस. ए ओ भाऊजी हा? बसा, बस झालं तुमची कविता. ग बसा इथे हा बसू. तिचं नका बसू, वर इथं बस, बसा. इकडे बस. बसू हा तुमच्या मांडीव बसू. यांचं तू काय एक करून काम- दिलंय का काय एखादा? एक काम करते का, जरा दोन शब्द बोलतो. बरं बरं. तू जाते का? वहिनी, तुम्ही चाललात. तुमची एखादी लहान बहीण असेल तर बघा ना माझ्यासाठी. यांचं- बोलू बोलू राहू दे राहू दे बोलू. आई, स्क्रू फिट करा इथं यांचा. बसून शानगी जरा. वहिनी, ये. स्क्रू ड्रायव्हर चांगला आणा बरं का माझा स्क्रू ड्रायव्हर. एवढी गडबड चांगली नाही इथं. नाही का? बस बस. बसू इथे. नाही रे. तो काय करतो, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. अरे 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 अरे, त्याच्यामुळे तुझं लग्न होत नाही. असंख्य कार्ड असतात रे मला. हे एकांत मला आता नाही परवडत. परवडत नाही म्हणजे काय, काय तो धंदा चालू आहे काय? अरे नाही रे, नको मला रडायला. मला असं वाटतं कुठेतरी माझं असावं, त्यांनी माझ्या जीवापाड प्रेम करावं. मी करतो ना बस बस तुझं बस. काय उपयोगाचं प्रेम कुणी करावं? काठीत पाय गुत्ते खाली 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 ठेव. अगं असं नाही. हा. तू मला- होय, तुला असं वाटतं का काय रे? तुझं अजून लग्नच नाही झालं? अरे लग्न झालं रे. किती बारीक पोरावणी करतो. अरे 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 नाही रे, मी बारीक पोरावणी करत नाही रे. मग हा माझा विरह आहे, विरह प्रसंग आहे आणि त्यातील दर्द भरे. पण मला काय म्हणायचं होतं. गाणं म्हणायला लागले की मध्ये बर बर हा बर म्हण हो दे हो दे हा हो दे. अरे मित्र मित्र म्हणतोस तू माझा, तू माझा जीवाचा सखा. अरे आपण एकत्र किती दिवस काढले. तुला अशी मुर्ग नयनी बायको मिळाली, मला एक सुलक्षणा मिळाली होती, पण बिचारी देवाघरी गेली. अरे तिकडे गेली रे बाबा ती. पण मला सांग, तू म्हणला होतास की नाही माझ्या मृग नयनीची आणखी एक छोटी बहीण आहे, तुझं काय जुळतं का बघतो. मित्रा काय झालं? ए वादाना तोड, वादाना तोड, वादाना तोड, वादा का तरी तोड ना. एक काम कर ना, काय रे? तू एवढ्या येड्यावानी करतो. हा बायकोची बहिणी हा. ही पाटलीने हा. तू बारीक पोरापेक्षा बी येडा आहे. अरे येडा नाही, हा? वेडा येडे नाही. चाळ जरा ना. कमी कर ना, तुला लग्न करायची ना. अरे हा ते महत्वाचं आहे. तिच्या बहिणीचा स्फोट झालेला आहे. ती काय म्हणते? अरे स्फोट नाही रे, हा? घटस्फोट झाला असेल. तीच ती झालेलं आहे. स्फोट. पण तू जरा सविस्तर बोल, मी बायको संग बोलतो. हा नाही रे, हा. ती कशी पाहिजे माहिती का? हा. तिच्याकडे बघितलं की तोंडावर ते शब्द पडले पाहिजे. तुझ्या ठसक्या फांद्याला भाळू न ग, असं तिच्याकडे बघून म्हणायचं. असं का? काय? हा, मला तुझ्या म्हणून दाखव. ठसक्या बांध्याला भाळू न ग, शिळ घालून करतोय खुना, तुला बघून पोपट पिंजऱ्यात ग कसा उडतोय टना 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 होय. टना. हे गाणी कुठं कुठं शिकला रे तू? कुठे शिकलो? कुठं? अरे विरह जाणवत रे, विरह जाणवला की माणसाला गाणी फुटतात तोंडातनं, शब्द असे गाण्या वाटे येतात. म्हणजे झाडासारख्या फांद्या फुटत. नाही रे नाही मित्रा, अशा उकळ्या फुटतात. आणि तुला काय सांगायचं, माझ्या मनात असं काहूर मास्त धक दिल धक धक करणे लगा, दिल धक 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 धक. असू दे माझा आहे. असं आहे का? हा, उकळ्या फुटतात. मग मला एक सांग ना, होय काय रे? तुला उकळ्या फुटत आहेत म्हणले आंघोळीला पाणी नसेल तापावं अरे लागलं. अरे अरे अरे, तसल्या उकळ्या नाही रे, कसल्या? विरहाच्या उकळ्या रे, तुला नाही कळायच्या. म्हणजे त्या वरून फुटत आहे काय? अरे वरून फुटत यात, हा. काही खालून फुटत यात, काही कुठं कुठं फुटत यात. मला एक सांग, तुला दिसत तुझ्या अंगाला सगळ्या फांद्या नाही फुटावा. तसलं भांडण नाही. उगाच नको पडू. अरे नाही रे नाही मित्रा, माझ्या दुःखावर तू अजिबात मलम चोळू नकोस. मला मुलगी कशी पाहिजे? सौंदर्याची खान पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा. वहिनी बसा बसा, आणि या देवावर तुम्ही काही ना काहीतरी कृपा दृष्टी ठेवा आणि एखादी मुलगी बघा. ग बसा, एवढे काय उतावळे झाले भाऊजी लग्नाला? लग्नाला का उतावळा झाला? का माझ्या बावडेचा असा तुम्ही अंत करताय? सांग कधी
कळणार तुला ग भाव माझ्या मनाचा. चुलीत घाला तुमच्या भावना. अरे 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 अरे. वहिनी पण हा. बायको माझी ती. हो मान्य आहे ना रे. हा, हा. मी कुठं म्हटलं ती माझी आहे म्हणून, ती तुझीच बायको आहे. मग तू काय म्हणला बाबा माझ्या मनातला अरे पण माझ्या अशा भावनांचा अपमान करू नका. असं आहे का? हा वहिनी, अशा माझ्या जर का भावना चुलीत घातल्या वर काय ठेवायला आहे का त्याच्यावर? नाही, फक्त माझं दुःख आणि दुःख. एक अशी खाण बघा, सौंदर्याची खाण पाहिली पाहिली आम्ही अशी एखादी मुलगी बघा, तिच्या सगळं माझा वहिनी तुमची एखादी आहे का लहान बहीण? बघा ना. माझी? हा अशी तुमच्या इतक्या वयाची नाही ना. आई ग, परत तुम्ही माझ्या त्या दिलावर असंख्य अशा त्या नागिनी टोचल्या हो, त्या विंचू डसले हो. एवढं वय झालंय का माझं? आता कुठे 56 झाले? मग काय हे मग हे काम काय थोड्यासाठी उद्योगात पुढे. अरे परत तिथे चालास वहिनीनी डंख मारला, तुम्हाला दगडाने ठेचलं. 2 वर्ष 3 वर्षाचा म्हणतो. तुला काय लाज बीज आहे का? अरे लाज आबरू शरम हया सार सार तिच्या बरोबर त्या चिते जळून गेलं. आता फक्त एकच मित्रा, या मित्रासाठी एखादी मृगनयनी अप्सरा. अरे बघ ना माझ्यासाठी एखादी दिल धक धक करने लगा मोरा जिया जलने, अशी एखादी बघ ना की जी माझ्या संसाराचा गाडा माझ्या बरोबर हाकीत जाईल. ओ भाऊजी, आ, बास करा तुमचे गाणे. अरे, अहो अरे. तुम्हाला लेख आहे, सुना आहे, पोरींचे लग्न झाले. ती तर लग्न. अरे मुला- पण मला एक सांग, हा. कुणी मोठ्याने एवढं तुला खरं बोलायला सांगितलं होतं? 56 सांगतो, मला 27 सांगायचं होतं. अरे 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 नाही रे, मी आजपर्यंत कधी माझ्या मुखातून खोटा शब्द जाऊन दिला नाही. 2 मुलं, 1 मुलगी आणि मुलगा, त्या दोघांचाही प्रपंच कसा सुखात करू दिला. पण माझ्या पाहुण्या, माझं मन कुणी जाणलं का रे? अरे कुणी देतं का रे? देतं का? अहो काय गप नको हसू. अरे असंच काय रे, मी माझ्या भावना सांगतोय, म्हणजे माझ्या नाकातून पार माझा शिबूल बाहेर येईल रे. म्हणजे लोकांच्या डोळ्यातून अश्रू चालतात आणि तुझ्या नाकातून शेंबूड चालतो का रडायला? अरे असं असतं विरहामध्ये. बरं जाऊ दे. कुणी देतं का रे? मला देतं का? एक बायको देता का? आहे का? अरे या विरहाला एक इथं नाही कोणी, मी आम्ही दोघंच येतं. तो म्हणून तर बोलतोय मी. मी बोलतो आता, थांब. कुणाशी? तू थांब. या बायकोशी बोलतो. एक काम कर ना तू, तसे तुझ्या बहिणीचा घटस्फोट झालेलाच आहे हा? ना. ह्यो तरी काय कमी काय? बघ ही सोनं नाणं. अगं पैशाची कमीच अहो. नाही ग. अरे हो चेअरमन आहे. असू द्या, पण त्या दिवशी बी ते रस्त्याने असंच करीत चालले होते. कुणी देता खरे देता म्हणजे अरे पण मला तू सांग, आज ना उद्या याचं लग्न झालं ना, सुधरण ना. हा. ते थोडा बायकोच्या टेन्शन मध्ये. तुम्ही जरा येडे आहेत का हो? तुला कळण का नाही का वा? आता मला तू सांग, ह्यो कित्येक दिवस जागणार आहे? अरे पण हे सगळं तुझ्या बहिणीच होईन ना. असं डोकं लावी जा की. म्हणजे लवकर मरण, हा. प्रॉपर्टी वहिनी होईल. अरे 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 मी म्हणतो 4 दिवसात का लग्न लागल्यावर अरे. जाणार नाही? याच्या वाचून काय पडलं एवढं? अरे अरे माग पुढं बघा, मी आहेच ना. तुम्ही तसं म्हणताय का? हा, मी यांचा फोटो घेऊ काय एखादा? हा फोटो घे जा. ए, जाऊ. जा ते चष्मा बिस्मा जरा छान छान लाव. अरे नवरदेव पाटला पाहिजे पुढे राप कुणी. मला एवढं कळतंय बरं हा. का की दिलदार शत्रूपेक्षा तुमच्यासारखे मित्र नको जे कपटी असतात रे. अरे माझ्या मरणाची वाट बघता का? थोडं मला प्रपंच करू दे, 4-2 पोरं होऊ दे मला. आता 56 अरे बाबा, अरे 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 परत तुम्ही वहिनी माझ्या काळजावर तुम्ही सुरी खुपसताय, खंजीर काढताय, तलवार खुपसताय, बंदूक करताय. काहीच नाही निघाला अजून तो. अरे नको रे नको. पण हे विश्वविद्यार्थी, अरे कुठे लपलास रे तू? एक तरी पाठव. अहो फोटो काढते तुमचा, मी पाठवायला. फोटो वहिनीला जरा- लग्न करायचंय ना. याचा माझा मी किरण सांगा वहिनी, कोणत्या पोज मध्ये मी तुम्हाला फोटो देऊ? असा राजबंडा देऊ, असा हसबंड देऊ, का हँडसम देऊ? अहो कसा तरी एक फोटो द्या, म्हणजे तिला दाखवून लग्न करेन ती तुमच्या संग. कसा तरी म्हणजे कोणत्या भावनेत देऊ, कोणत्या प्रकारात देऊ वहिनी? सध्या आहे ना उकड्याच्या भावनातला दे. याच्या भावना- नको नको नको. ए, नको रे नको. तसं नको अहो, देऊ. बसते ना ते वरती बस. वरती बरं एक काम कर, फांद्या फुटलेला दे. अरे आता नको याला रे. काय सांगावं, याला काय अरे इथे यात्रा होतात रे, यात्रा होतात. मग एक काम कर. अश्रू डोळ्यातून यायचे नाही, शेंबूड नाकातून येईल. मग हो ना? इचू चावलेला देतो का? इच्छू आला परत इच्छूवर, तू माझ्या इच्छूवर, बरं, मला माझ्या प्रेमावर, माझ्या वयावर, आणि दिसण्यावर नको येऊ रे. वयावर तर एक नंबर. वय आताच बघ ना, मी 27 पार मग केलं. तुझ्या अशा हा, भावने आधी आहे ना. 56 कोणाचं होतं? नाही वहिनी नाही. हे विश्वविद्यात्या
माझ्या वहिनीला काहीतरी सांग रे वहिनी, माझा एक चांगल्या पोज फोटो द्या. अहो, तिला घाबरवायचंय का? चांगला फोटो द्या. चांगला फोटो चांगला फोटो कसा पोझिशन मध्ये उभा राहा. हा, चांगला उभा राहा जरा. पोझिशन मध्ये हा. हा. असा तुझं लग्नच झालं पाहिजे रापुनी. असा लग्न झालं पाहिजे. थांबा वहिनी बघा. आणि मी काय करते आता, तिला फोटो पाठवते पाठव. आणि फोन करून सांगा ते. म्हणा थोड्या थोड्या माते. दिवसाची सुप्ती. सांगून टाक. अरे असं अरे तसं आले नाही, मी. मी हिला काय बोलत होतो की आयुष्यभराचा सुप्ती आहे. आयुष्य ये तुझ्या मला अरे इतकं प्रेम आहे तुझ्या अरे हे इमान आपली शोलेची मैत्री आहे की नाही? हे गाणं होते. हा आता कसलं गाणं म्हणतो. कसं फक्त आता म्हणतो? एक काम कर माझ्यासाठी. ती सौंदर्याची खान पाहिली पाहिली आम्ही तशी मुलगी आण, माझं लग्न कर मित्रा. फार मोठा आनंद उपकार होईल. संध्याकाळी आपण बसू. बर याला म्हणते जोडीदार. आहे का नाही? तुझं लग्न झाल्यावर काय मग बसू. बसू ना. आता माझं लग्न झालं बसू नकोस. मग? माझं लग्न झालं माझ्याकडे येऊ पण नकोस. नको. मित्र कसा पाहिजे? मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. बघ वहिनींनी फोटो पाठवला का? पाठी पाठवती. तू नको काळजी करू. आता मला वाटतं तुझं लग्नच होतंय. हा हे ऑनलाईन फटकन जात असतो ना. म्हणतो तुझ्या घरी येऊ नको म्हणजे काय. अरे येऊ नको म्हणजे मी आणि माझी बायको मग आम्ही संसाराचा गुल झालो. तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे का येईल मला? आणि मी काय बिगर बायको. अरे तू तुझे बायको सगळं तू काय साडू नाही का. हा आपण दोघं साडू मला साडू सकाळ संध्याकाळी यावं लागेल गाडी नको यायला. नको नको. तू फक्त माझा साडू राहा. बर मला कुठे नेऊन गाडू नको. तू साडू आहे ना. मग मला आणशील का लाडू. नाही लाडू आणीन तुला, पेढा आणि सगळं आणीन. हा, मग असं फक्त कर. मित्रा मला गाडू नकोस. थोडे दिवस नाही गाडीत काय जावा. अरे 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 थोडे दिवस असं का काय म्हणतो? पटेल काय काय उद्योग वाढवून ठेवलाय? सरपंच आता काय झालं आता काय आता उद्योगच काय झालं. काय उद्योग वाढवलाय तुम्ही दादा? आता मी काय उद्योग वाढवला तुम्ही अजून? नाही हो, पाटलाने उद्योग पाट- वाढवलाय. ते पाटील तेच तुम्ही काम तर वाढवलाय. मी पण वाढवला. हा. अरे अरे अहो हमसे क्या भूल हुई जो ये खपा हमसा मिली. काय चुकलं आमचं? तुमचं हे चुकलंय. हा? मला एक सांगा, हा. तुमच्या मंडळीनी पाटलीन बाईनी आता फोटो काढून तिच्या बहिणीकडे पाठवला का? पाठवाय ते फोटो मी माझा. सांगितलं होतं ना. फोटो माझा यांना होता. दोन पोरं, एक पोरग तिच्या बहिणीच्या तिथं भाड्याने राहते हा काय, आणि तिचं झालेलं आहे घटस्फोट, आणि तिने यांच्या मुलाला दाखवलं आता मी लग्न करणार आहे, हे प्रॉपर्टी बिपर्टी बरीच आहे म्हणे, बर. आणि हे माणूस तुम्ही ओळखता का, या हा. माणसाला ओळखता का? हा. मग कोणाला दाखवलं? यांच्या मुलाला फोटो. नीट ऐका, यांच्या मुलाला दाखवला. मुलगा म्हणला ह्यो माझा बाप आहे, आणि त्यांनी मला फोन केला, सरपंच चाललंय काय आपल्या गावात? हा. काय उद्योग वाढून राहिले अरे तुम्ही? अरे 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 कुठेतरी जुळत आलत. तू नशिबालाच वाईट आलेला आहे. अरे अरे अहो, अरे काय चाललंय? आता काय आता? त्यांचं वय कुठं? दोन अहो, पोरं, सरपंच तुम्हाला पोरी पोरापोरीचे लग्न झाले. खोटं बोलत नाही. ह्यो माणूस मला गावात गेलं की माझ्या माग अरे 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 इथून कुठं आहे तुमची मंडळी? अकबार बरं. पाटली बाई काय करते काय काय तिचं चालत वर. आता कसलं काही पाटील उद्योग बाई काय? आणि कसलं पाटील आणि कसलं सरपंच. हा. लंबी जुदाई काय ते दीवानों से ये मत पूछो, दीवानों पे क्या गुजरी है, दीवानों से ये मत पूछो, जा, जा. आता हे- दीवानों पे क्या. काय सांगावा हा? त्यांच्या बहीण. अहो माझ्या बहिणीला मी त्यांच्यासाठी अरे काय झालंय सोलस? ऐकलं का तू? ती तिकडे ऐकलं उभी मी. होती तू. हा, ऐकलं ना सगळं. तुझी बहिणी जे ते भाड्याने राहतं यांचं पोरग काय आणि ते- नोकरीला आहे तिकडे, आणि ते तुझ्या बहिणी नेमकं दाखवलं तुमच्या गावातला आहे माणूस, आणि माझी बहीण म्हणते याच्याबरोबर लग्न कर. तो म्हणतो माझा बापी, आणि त्यांनी मला फोन केला, सरपंच काय चाललंय? बघा नाही, आणि यांनी कुठं करायला लावला. आता काय झालं सरपंच माहिती का? हा. आता तो निमा तसा येडाच झालेला आहे. बिचारा. बिचारला जो. पण आता याचं कुठंतरी समाधान मानणं आपलं काम आहे. हा. आता गावचा पाटील आहे. हा. बरोबर आहे का? अहो पण मला एक सांगा, दोन पोरं त्यांचे लग्न झाले, पोरींचे लग्न झाले, आणि ह्या वयामध्ये तुम्ही काही उद्योग अशी वाढीता का? अहो, झालंय काय सरपंच माहिती का? हा. आता तसा तो आपल्या जीवाचा जोडीदारी. हा. बरं याला कुठं तरी खुश करणं गरजेचं आहे. खुश करण्यासाठी, पण तुम्हाला माहितीये का काय लफडे वाढतील ना नाक. अहो मी तेच म्हणते, यांच्या काय डोक्यात हा. घुसत नाही. तसं नव्हतं चाललंय. पाटील बाई तुम्हाला समजत नाही का? आता काय सांगावा, आमचे आता- पाटील लय पुढचे येत. असं का? मी- मग? आहे ना, ते परत आलं. दीवानों से ये मत पूछो, दीवानों पे क्या गुजरी है. हे बघा सरपंच साहेब आणि पाटील. नाही पण हे काय बरं का, कुणी जरी असले शाळेतले मुलं असो, कोणी असो, तसं दानधर्म चांगला केलेला आहे हो. त्यांनी, सगळ्याच्या मदती नाही. केलेल्या आहेत. आहे का नाही? पण झालंय काय, त्याच्या पुढचं कडवं माहित नाही तुम्हाला. कुणाला तुम्हाला तुम्ही म्हणा. औरों को पिलाते
रहते है हे नाही नाही तिला ते रहते म्हणजे सगळ्यांना अच्छा. खाऊ पिऊ खाऊ घालतात. पिऊ घालते वय असं आहे ते हा. औरों को पिलाते रहते हैं और खुद प्यासे रह जाते हैं ये पीने वाले क्या जाने मेहमानों पे क्या गुजरी है होय सरपंच हा. तुम्हाला लय गाणं येते राहून अगं आता बाई. त्यांचं आणि दुःख माझं दुःख एक सारखं माझं आहे नाही, माझं नाही. चांगलं. त्यांचे दुकान नका ओढू इकडं तुमची बरं पाटील सरपंच पाटील बाई हा. अजून तिसरी एखादी बहीण असेल तर बघा वा, वा, मी वा, वाट वा, पाहत वा. आहे. चला, यांना घेऊन जातो मी हा, जा, जा, जा. तुम्ही न्या ते पोरग मारताय तिकडे त्याला सांगावं लागेल तुमच्या नसताना बाबा. कुठं नका असं काही वाढू कुठं वाढू नका येऊ का पाटील आता हो, या, या. बरं का हा, एक बोला. काम कर बोला, थोड्यासाठी बोला. या भानगडीत पडू नको. आलं, परत सरपंच आता मला जगूशी वाटत नाही तुम्ही मी आता इरीत जाऊन तसं नाही का सरपंच याला याला जाता जाता आंघोळ करतो आंघोळ करता बस जा, जा याला आंघोळ करा. जाऊ दे आंघोळीला दीवानो पे क्या काय माणूस आहे. काय उद्योग लावलाय त्यांनी लग्नाशिवाय बोलतच नाही राहू तुम्हीच पाहा मला तर वाटत पाहा तुम्ही दोघं मिळून एखादी खरंच त्यांना काय नको कसं आहे? नको. त्याशिवाय काय आम्ही घरातून बाहेर जातो काय हा, हा. म्हणजे यांची सरपंच की जाऊ दे माई पाटील की जाऊ दे चला येऊ गावातून बरं चला चला येऊ का चल, पाटील हा बाई? हा अरे देवा लयच अवघड झालं इथं इथं तरुणाचं झालंय कोळसं आणि या म्हाताऱ्याला आलंय बाळसं चांगलंय